गुड मॉर्निंग. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सह्याद्री पुत्र विशाल जुंगरे भर सकाळी स्वागत करतो गावाकडच्या नवीन प्रवासात, जिथं आपण आपल्या छोट्या गँगसोबत रानातला फेरफटका मारणार आहोत. सकाळी 8 वाजता लवकर उठून बाहेर येऊन बघितलं तर मी उठायच्या अगोदरच सूर्य उगवू लागला. आता तुम्हाला दाखवतो गावात आंघोळीचं पाणी तापवायची नवीन पद्धत कशी आहे ती. ही आहे इलेक्ट्रिक चूल, जिला जाळ घालायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त काही लाकडे टाकून ती पेटवायची असतात. जाळ आपोआपच पेटत राहतो. आता ही आली गावातली आज्ञाधारक शिकारी गाय, ज्यांना चोरांनी पण गप म्हटलं तरी त्यांची आज्ञा पाळतात. गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग म्हणा की. गुड मॉर्निंग. बस बस बस. आता आपण आपली जंगलामध्ये जाऊया, जंगलाची हे करूया, सफर करूया. ठीक आहे, तयार आहे ना सगळे? आर यू रेडी? यू आर रेडी? रेडी? हे सगळे शिकारी आम्ही घेऊन चाललोय शिकार करायला. सगळ्यात छोटे शिकारी शिवांश, देवांश. अरे घाबरला रे, या इकडे बरं. मी घाबरलो नाही. चला या इथं बरं, जाऊ लवकर. तिकडे जावा की वर. साइड में हटिए. मैडम को आने दीजिए. आइए मैडम, आइए. चलिए, टेक इट इजी, टेक इट इजी. साइलेंस. हिरो निकल ले भाई तू. चल भाई चल, निकल ले. आमचा लालू, या लाल शर्ट मुळे ती आमच्याकडे येत होती. हे लालू, हे लालू, लालू मुळे. चला यार, त्याला घ्या. हो हो चला. पण आमची मंडळी इकडे वरती गेले होते. चला चला ए वरती चला. हे याच्यामध्ये नक्की काय असतं? याच्यामध्ये ना खेकड असते. खेकड असते. ठीक, तुम्ही मंडळी रिटर्न येऊ नका. चला, आमची गँग पोचली. डी गँग, डी गँग. बता बल्लू, अब भागो बल्लू, बल्लू. हे पळा, आले गुराली, गुराली लवकर. चला 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 चला. अरे तिकडे चला. चला चला पुढे. चला चला चला, पळा पळा पळा. चला चल चल चल, पळ पळ पळ. अरे बरं आहेत, पळ की. मी पळणार, तुम्ही नका पळ. ऐक काय करा म्हणता. इकडे चला, इकडे इकडे चला, इकडे इकडे चला. त्यांच्या देवाची चप्पल पडली. बाय बाय. चला आपल्या मागे इथे. आम्ही तोडलं नाही. आला आपल्याकडेच. चला चला चला. चाल की तो चाला. चल चल चल. इकडे इकडे जायचं आपल्याला. बाय गाईज, गाई तुमच्याकडे येते.
आले आता तुमच्या मागे आले थांब. बघ आपण एवढी वाईट आहे गईनं बघ रस्ता एवढ्या अडचणीतला घेतला आपल्याला बघ. कोण वाईट आहे? यो लाल्याचा वाईट आहे. लाल्यामुळे गईनं रस्ता बदलला. या रे या आता वाहून जाईल गाव. लाल्याला सुसू आली. अरे लाल्या पायावर सुसू करतोस काय? ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. अरे छोट्या दिसाना चला इकडे जायचं आपल्याला आपल्या इकडे आमची गँग आता चालू व्हा. या पुढे जावा आणि तिथं पुढे थांबा इथं कॅमेऱ्यात बघतच चला. खोऱ्यातलं खोरं माहितीये कुठे आहे तुला? डू यू नो वेर इज खोरा? यू डोंट नो? आय नो. आम्ही म्हणू नको बाकीचे. तू कधी पोहतोस? कॅन्डावरती पोहतो. सगळेच रडत असतो. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. शाणे दोघच आहेत. अयो आमचा मोरक्या. लाल्या कुठे चाललाय? लाल्या इकडे जायचंय आपल्याला. मी लाले नाही बाबा. लाल कपडे कोणी घातलेत? मी घातलेत काय? आपण पोचलोय आपल्या हिरीकडं आणि आता आपल्या हिरीकडे आपण काय बघणार आहे? आपल्या हिरीकडे आपण काय बघणार आहे? अरे भूत तर आहेत की. बघ भूत ही बघा. ही भूतच आहेत की. अरे विहीर बघायची आहे ना. व्हॉट इज दिस यार? स्क्रिप्ट पाठ नाही तुमच्या. आपण घरूनच ठरवली होती ना स्क्रिप्ट. हळू इकडे असा ओढा बिडा आहे. हे काय हे आपल्या बरोबर हे चिंपांजी आलं काय? इथं बरं फक्त विहिरीकडे कोणी जाऊ नका. हे इथं बरं. नमस्कार. बरं ठीक आहे. तर मंडळी आपण आलो आज आपल्या विहिरीकडे. हा जो आपला पाठीमागचा वगैरे परिसर जो दिसतोय तो आपलाच आहे. आपला म्हणजे या सगळ्यांचाच आहे. या सगळ्यांचा आहे पण या सगळ्यांना माहीत नाही. हे मालक आहेत माहीत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे ह्या शेतालगत एक विहीर आहे. ही विहीर पण या लोकांना माहीत नाही. तर आपण ती विहीर तुम्हाला दाखवणार आहे. या लोकांना पण दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता विहीर दाखवतो तुम्हाला. तुम्ही बाकी लोक एवढंच ध्यान द्या, लक्ष द्या की तुम्हाला इथेच उभं राहायचं. तुम्हाला इथेच उभं राहायचं. काय करायचं आहे? इथेच उभं राहायचं. याच्या पुढं एक पाऊल जरी आलात विसर्जन. हां विहीर डायरेक्ट विसर्जन होणार. लाल्या पांढऱ्या चिकल्या हां सगळ्यांना. हां इथंच थांबा. कॅमेरामॅन मला दाखवा. माझ्याबरोबर आता तुम्हाला इकडे विहीर दाखवा. ही आपली विहीर आहे. विहीर आहे. विहिरीचं आता मी थोडंसं पाणी दाखवतो. मी काय म्हटलं होतं विसर्जन करणार तुमचं. आता जर पाणी बघायचं म्हटलं तर पाय सटक. पाणी एकदम म्हणजे विहीर बघायची झाली तर तुम्ही. आता अजून एक गोष्ट आहे. तुम्ही पूर्वीच्या काळी विहिरी बघितल्यात आणि विहिरीवरती एक पाणी काढण्यासाठी मोठ असायची ज्याला आड आपण बोलतो. तो हा आड आहे जो अजूनही बघाल तर तसंच आहे. याच्यामध्ये जर दाखवायचं झालं तर ही बघा अजून त्या ज्या मोठ्या दगडी आहेत त्यांना होल पाडून जे केलेलं असायचं ते अजून तसंच आहे. म्हणजे पूर्वीचं जे बांधकाम आहे तसंच आहे. विहीर जर बघाल तर विहिरीची एक दगडसुद्धा अजून निसटलेली नाही. हां फिश आहे. विविध रंगाचे बेडूक पण आहेत. विविध रंगाचे बेडूक आहेत. विविध रंगाचे सापसुद्धा आहेत. हां शार्क मासासुद्धा पाळला होता आम्ही. पण त्याचे हे त्याला जमलं नाही. काय बोलतात पाणी गोड असल्यामुळे त्याला ते जमलं नाही. मिठाची 2-3 पुड्या टाकल्या होत्या आपण पण पाणी काय खारट झालेलं नाही.
त्याच्यामुळं तो शार्क मासा जो आहे आपल्याला समुद्रात सोडावा लागला. हे पलीकडे हे जे दिसतंय या बांधाच्या खाली एक समुद्र आहे, या समुद्रात आम्ही सोडला तो मासा शेवटी. हां, लय मोठा मासा होता. हे एवढा मोठा मासा होता, एवढा शार्क मासा, एवढा बघितलाच नसाल तुम्ही. शार्क एवढा मोठा मासा होता. हां, म्हणजे दुनियामधला सगळ्यात मोठा शार्क हे एवढा, तो आम्ही ह्या नदीत सोडला. नदीत म्हणजे समुद्रात. तुम्हाला तो समुद्रही दाखवेल. त्या अगोदर ही विहीर यावं तर एकदा कॅमेरामॅनला सांगेन की दाखवा. पाणी जर दिसत असेल तर रॉकेलची खाण पण ह्याच्यासमोर फिकी पडेल एवढं निळं पाणी आहे. स्विमिंग पूल ह्याच्यासमोर नाहीच आहे हो, नाहीच आहे. किती औषधं टाकून पाणी निळं करायचा प्रयत्न करा हो, पण हे नॅचरली जे निळं पाणी आहे ना त्याची सरच येणार नाही कुठल्या स्विमिंग पूलच्या पाण्याला. आणि खरं तर पोहायची इच्छा झाली पण आपण पोहू शकत नाही. कारण कसं आहे, खूप दिवसापासून या लोकांनी सुद्धा आंघोळ्या केलेल्या नाहीत. त्याच्यामुळं पाणी खराब होईल. जे पाणी आत्ता स्वच्छ दिसतंय ते, त्याच्यामुळे या लोकांना पाण्यात मी पोहायला उतरवत नाही. मला वाटतं कमीत कमी 1 महिना झाला असेल हे लोक गावाला आलेत. आणि त्याच्यानंतर मुंबईला लास्ट टाईम या लोकांनी आंघोळ केली होती. त्याच्यावरती आज मला बोलले की काका चला आम्हाला आंघोळ करायची इच्छा झाली. पण हे पाणी बघता मला असं वाटतं की हे घाण नको व्हायला म्हणून आपण या लोकांना विहिरीत सोडायचं नाही आहे. आता सगळ्यांना चपल्या वगैरे धुवायच्या आहेत. मी कोणालाही चप्पल धुवून देणार नाही. मीही धुणार नाही. कारण आपल्याला परत एकदा त्याच वाटेनं जायचं आहे. हां, त्याच्यामुळं पाणी आता धुवून काय उपयोग नाही आहे. हां, आणि ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळेजण एवढ्या उत्साहाने आपल्यासोबत आले म्हणजे यांना निसर्गाविषयी प्रेम आहे किंवा हे निसर्गप्रेमी आहेत. पण तसं अजिबात नाही. तुम्हाला दाखवतो हे सगळे कशासाठी आले. आता हे आणलंच आहे तर देऊन टाकतो. आता ही पहिली कॅडबरी चिखल्यासाठी, दुसरी कॅडबरी पांढऱ्यासाठी, तिसरी कॅडबरी पांढऱ्याच्या भावाला वीरप्पनला आणि एक लाल्याच्या भावाला म्हणजे वरदराजनला. सगळ्यांना कॅडबऱ्या दिल्यानंतर कॅमेऱ्यात दाखवायला सांगितलं. हे मग लाल्याला पण एक कॅडबरी देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढवला. आता आपलं काम म्हणजे कसं असतं, आपण स्वतः उपाशी राहणार पण आपल्या जनतेसाठी जनतेची भूक भागवणार. मग आपल्यासोबत असलेला या गँगचा कॅमेरामॅन अण्णाला पण एक कॅडबरी दिली. पण हे सगळं एवढं मी केलं, या लोकांसाठी केलं, या तमाम जनतेसाठी केलं, पण यांच्या एकाच्या पण तोंडातून आभाराचे 2 शब्द निघाले नाही. मग त्यांना हा बिस्किटचा पुडा दाखवला, त्याच्याविषयीची थोडी माहिती दिली आणि त्यांचा किमती वेळ वाया घालवला. मग त्यांना त्यांच्या कॅडबऱ्या एन्जॉय करण्यासाठी थोडा वेळ दिला. A few moments later. आता तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी माहिती सांगतो. त्यासाठी सोबत असलेल्या पर्यटकांना उजव्या हाताला उभं राहायला सांगितलं, कारण जास्त ओवळ केली की लगेच एक फटका मारायला. आता समोर दिसतोय तो आंबा म्हणजे आपलाच आंबा आहे. या आंब्याला पूर्वी भरपूर आंबे यायचे. जेव्हा आम्ही गावाला होतो तेव्हा मी आणि आमचे मोठे बंधू म्हणजे या पर्यटकांचे वडील लोक या आंब्याचे आंबे काढून घरी आणायचं. पण कसं असतं ना, माणसाला पण कॅन्सर होतो आणि माणसाला कॅन्सर झाला तर माणूस 90% संपला जातो आणि 10% माणूस संपतो पण काही दिवसानंतर संपतो. तसंच या झाडांचं पण असतं. या झाडांचा कॅन्सर म्हणजे यांच्या फांदीला लागलेले हे जे गुळम असतात हे या झाडाला येणारी फळं संपवतात आणि सोबतच काही दिवसांनी या झाडाला पण संपवतात. त्यामुळे या झाडांचं जे गुळंब असतो तो वेळच्या वेळी छाटावा लागतो, नाहीतर कालांतराने हे झाड फळ देण्याचं पण बंद होतं आणि याचा काही भाग निकामी होतो आणि झाड पण संपलं. आता हा जो आंबा आहे तो आंबा शेंद्रे आंबा आहे. म्हणजे या आंब्याचा जो कलर आहे हा थोडा केशरी रंगासारखा आहे. ही आपली विहीर आहे जी आपण अगोदरच बघितली आहे आणि त्याच्याविषयीची माहिती मी मगाशीच तुम्हाला सांगितली होती. त्यानंतर पुढे ही बाकीची झाडे आहेत जी तुम्हाला दाखवतो. ही जांभूळ आहे जी कोणीतरी वणव्यात जाळली. सोबत बाजूला हे उंबराचं झाड आहे, त्याच्या बाजूला ही दुसरी जांभूळ आहे जी अजून जिवंत आहे आणि सोबतच त्याच्या बाजूला ही जी छोटी झाडं दिसत आहेत, झुडपं दिसत आहेत, ह्या ज्या आहेत त्या निरगुड्यांची झाडं आहेत.
आता ह्या निरगुड्या बांधावरती कशासाठी लावल्या जातात, तर या बांधाची जी झीज आहे किंवा या बांधाची जी ताल आहे ही मजबूत राहण्यासाठी या दुरंट्या लावल्या जातात. कारण पावसाच्या पाण्यामुळे ही बांधाची झीज होते आणि झीज झाल्यामुळे ही आपली जी ताल आहे ती ही पाण्यात वाहून जाऊ शकते. तर त्याच्यासाठी हे सगळं लावलेलं असतं. पुढे जर तुम्हाला दिसत असेल तर समोरच्या जांभळीला काही जांभळे आले, जे आपण नंतर जाऊन काढूयात. आता हे सौरीचं झाड आहे आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर 3-4 तुम्हाला आंब्याची झाडे दिसतील. आता तुम्हाला एक युनिक आंब्याचं झाड दाखवतो, कारण त्याचं नावसुद्धा युनिक आहे आणि त्याला येणारं फळसुद्धा युनिक आहे. आता हे जे समोर दिसणारं जे झाड आहे, जे आंब्याचं झाड आहे, त्याला आपण केळ आंब्या असं म्हणतो. आता याला केळ आंब्या म्हणण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे हा जो आंबा आहे, या आंब्याचं जे फळ आहे, हे फळ काहीसं केळीसारखं दिसतं. हे फळ जसं दिसायला केळीसारखं आहे तसं खाण्यासाठी पण केळीसारखंच गोड आहे. त्याच्यामुळे या आंब्याला जे आपण केळ आंब्या असं म्हणतो. तर मला जो माहिती असलेला परिसर मी तुमच्यासमोर एक्सप्लोअर केला आहे. आता जाऊयात आपण मगाशी जो रानमेवा बघितलाय तो खायला. हिरीकडचा प्रवास इथेच आपण संपवत आहे. जाता जाता तुम्हाला आपला हर्षू काहीतरी 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही ऐका आणि तशा करा. हर्षू, जरा सांग काय सांगायचं आहे लोकांना. तर मित्रांनो, तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर कशाची वाट बघताय? करा ना. हात दुखतात का तुमचे? हा, करा. अरे दम नाही द्यायचा, हो, दम नाही द्यायचा. प्रेमानं सांग ना, प्रेमानं, जरा प्रेमानं पण सांग. तर मित्रांनो, एवढ्यात प्रेमानं वगैरे. तर मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या तमाम मित्रांमध्ये. तर आम्ही तुम्हाला भेटू पार्ट 2 मध्ये ब्लॉगच्या. बाय बाय. किती लाईक पाहिजे तुला ह्या व्हिडिओवरती? 550. तर पार्ट 2 येईल आणि मला माहिती आहे लोक करतील 500. ठीक आहे, तर गाईज बाय.